नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? छान ना? मस्त राहा, हेल्दी राहा, हसताय ना? हसायलाच पाहिजे, हसत राहा, आनंदी आयुष्य जगा. तर आज ना मला आईच्या हातची रेसिपी आठवली एक. आम्ही लहान असताना भाजीला काही नसायचं ना, तर माझी आई एक रेसिपी करायची. गोळ्यांची आमटी म्हणायचो आम्ही त्याला. खूप सुंदर लागायची. आज म्हटलं चला आपण पण तसंच ट्राय करूया आणि गोळ्यांची आमटी करूया. तर तुमच्याशी पण मी शेअर करते आणि आईच्या आठवणी पण जपूया, आईच्या गप्पा पण मारूया आठवणीतल्या. आवडेल ना तुम्हाला? तुम्हाला पण तुमच्या आईने असेच रेसिपी करून खायला घातलेली असेल तर कमेंट करा आणि तुमचे अनुभव शेअर करा माझ्याशी. आईची आठवण शेअर करा, मला छान वाटेल. तर ना गोळ्यांची आमटी म्हणजे कसं, आईनं आमची बेसन पिठाचं असे मळून घ्यायची. बेसन पीठ घट्ट मळायचं. बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यात तिखट मीठ हळद टाकायचं आणि असा गोल गोळा करायचा. आता मला हे कमी लोकांसाठी करायचं त्यामुळे मी छोटाच करायचे, ह्याच्या खूप गोळ्या होतील. आणि वाटण काढायचं आपण, लसूण खोबरं कांदा कोथिंबीर घेऊया, कोथिंबीर असं वाटण करायचं त्याचं. तर आता आपण पहिल्यांदा गोळ्या करून घेऊया. याच्या ना खूप सोप्या गोळ्या असतात. असं लावायचं आणि छोट्या 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 गोळ्या करायच्या अशा. यालाच खूप वेळ लागतो गोळ्यांना, पण खायला खूप सुंदर लागते. तर आपण गोळ्या करून घेऊया, मग नंतर वाटण करून घेऊया. तर ना अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या. तर पहिली परिस्थिती कशी असायची ना आपली, मग गावाकडे काय भाजीला असायचं कधी नसायचं, पावसाळ्यात तर नसायचं शक्यतो. आणि शेतात शेत असलेलं आपण काय सारखं ते करत नाही ना, मग कधीतरी हे असं करायची आई आमची. माझी आई खूप प्रेमळ आहे, खूपच प्रेमळ आहे. माझी आई कधी कोणाशी भांडली नाही, कधी कोणाच्या भांडणात गेली नाही. तिचं घर भलं, तिची मुलं भलं, तिचा संसार, तिची शेती. माझ्या आईने सगळी शेती केली आहे, खूप कष्ट केलं माझ्या आईने. खूप छान वातावरण होतं माझं लहानपण ना, खूप छान गेलं. माझी आई 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 म्हणजे कसं असतं ना, आई आई म्हटलं तरी आपल्याला जाऊ दे. आई हा शब्दच किती किती असा मनाला हे करून देतो ना. आईची आठवण, आईची आठवण कधीच संपणार नाही की नाही. आई आपली असतीच तशी. आई म्हणजे मायेचा पाझर. आई विषयी काय म्हणजे बोलावं तेवढं थोडंच ना. माझी आई तर खूप प्रेमळ आहे. खूप केलं आईने माझ्यासाठी, खूप खूप. माझ्यासाठीच असं नाही, आमच्या सगळ्याच भावंडासाठी घरासाठी खूप केलं माझ्या आईने. आता माझी आई थकली आहे. आई आहे याच्यातच खूप समाधान पण वाटतं. कधी आपण गेलं तरी आईचा जीव किती मोठा होतो, किती छान वाटतं ना. आपल्याला पण आईसाठी जावं असं वाटतं. आई जवळ थोडा वेळ जरी बसलं तरी किती छान वाटतं आपल्याला. आई खरंच खूपच आई भारी असती बाबा. आपल्याला काही थोडा काटा जरी टोचला तरी आपण आईच म्हणून हाक मारतो ना आधी. कसं असेल ना आईचं नातं. आई आई सगळी आई. आई विना ते कल्पना पण करू वाटत नाही. असं आपण चांगल्या चांगल्या आठवणी आठवूया. माझी आई ही भाजी केली ना की खूप, आणि तिच्या हाताला खूप टेस्ट आहे. खूप टेस्टी भाज्या करायची ती. मग ती
ही भाजी जर आम्ही आईने केली तर ना आम्ही त्याच्यासोबत भाकरी असायची, ज्वारीची भाकरी आणि हे भाजी, रस्सा भाजी अशी चुरून खायची ना, असली भारी लागती काय सांगू तुम्हाला. तुम्ही केलेली असेल नसेल तरी एकदा करून पहा आणि कशी आवडली का ते कमेंट मध्ये नक्की सांगा. सोपी आहे पण आईच्या आठवणीत आपण हे खाऊ शकतो. किती छान वाटेल ना. आज मला आईची खूपच आठवण येते. तुम्ही पण तुमच्या आईने काय असं केलेलं आठवत असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आईची आठवण पण शेअर करा, छान वाटेल ऐकायला. आई कसं असतं ना, आई कधी रिटायर होतच नाही, नाही का. डॉक्टर रिटायर होतात, इंजिनियर रिटायर होतात, मास्तर शिक्षक रिटायर शिक्षक रिटायर होतात, सगळे रिटायर होतात. पण आई हा पेशा कधीच रिटायर होत नाही. आई थकली तरी मुलांची वाट बघणार, मुलं जेवलेत की नाही लक्ष देणार. आईचं प्रेम कधी कमी होत नाही. आई इतकं प्रेम करणारही कोणी नसतं या जगात. आई या विषयावर तर बोलू तेवढं कमीच आहे. माझ्या आईने खूप कष्ट केले. माझी आई पहिली 7वी शिकलेली. कसली राहत होती माझी आई पहिली. मी तिचा फोटो टाकेल, माझ्याकडे फोटो आहे तिचा, तुम्हाला मी फोटो शेअर करते. कसली राहत होती, 7वी शिकलेली, पण लग्नानंतर सगळं संसार घर सांभाळण्यात तिने आयुष्य खर्च केलं. सगळी शेती तिने एकटीने केली. माझे वडील राजकारणीत होते त्यामुळे ते शेताकडे जास्त लक्ष द्यायचे नाहीत. माझी आई सगळे हँडल करत होती. ती मुलं लहान होती आणि मिस्टर नव्हते तर माझे आई वडील दोघं या सकाळी फोन करणार, संध्याकाळी फोन करणार, दिवसभराचं अपडेट विचारणार. आज काय करणार सकाळी विचारणार, रात्री विचारणार काय काय केलं, मुलं कशी आहेत, मुलांचं काय कसं. रोज रोज फोन न चुकता त्यांचा टायमिंग असायचा. मग नंतर वडील गेले. मग वडिलांनंतर आईने तो नियम ठेवलाच, रोज सकाळी फोन 10 वाजता करणार म्हणजे करणारच 10ला बरोबर. आपण जर काही कामात असेल आणि आपली जर जीव नुसता कासावीस व्हायचा, फोन का उचलत नाहीये, काय झालंय, किती तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू व्हायचा, अस्वस्थ व्हायची. अलार्म लावून ठेवला 10चा. कुठेही असू दे मी 10ला मी तिला बरोबर फोन करायचेच. तो नियमच एक ठेवला होता, तिला फोन करायचा टायमिंग. तिला बोलणं नाही झालं की ती खूप अस्वस्थ होतं. आता तिला वयानुसार कमी ऐकायला येतं ना, त्यामुळे मग आता फोनवर जास्त बोलत नाही ती. म्हणून तो टाइम आता कधी कधी बोलतो, कधी काय, नाहीतर रेग्युलर ठरलेला रोजचा टायमिंग ठरलेला. मला कोणाचा फोन आला तरी 10 वाजता मी बंद करायचे, नाही मला आईला फोन करायचा आहे, थोड्या वेळाने परत फोन करल. आई आहे तोपर्यंत सगळं असतो. माझी आई माझ्या मुलांना सांगते, माझ्या सोन्याला सांभाळा बर का, तिला काही त्रास होऊ देऊ नका बर का, तिने खूप कष्ट केलंय तुमच्यासाठी. आपल्या आईचा जीव कसा असतो ना. आता मी त्या आई आहे मुलांची, ते घेतात काळजी, पण आपल्या आईला सांगावं असं वाटतं ना, आपली आई किती काळजी करते. तिला वाटतं की आपण पण सांगणं गरजेचं आहे की नाही. तसं असतं ना.
आपण कांदा परतून घेतलाय, खोबरं आपण तेलात परतून घेतलं, कोथिंबीर, लसूण. आई जेवढ्या वस्तू घालायचे ना तेवढीच मी पण घेणार आहे आणि तेवढंच घालून करणार आहे भाज्या आज. उगीच आपण पापड पसारा किती काय 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 माल मसाला टाकतो आणि आईसारखी चव येत नाही. ती आज आईसारखीच भाजी करायची. म्हणून आता हे एवढे घेतलंय. आता मी हे बारीक करून घेते. पाट्यावरती तर नाही जमणार, पाटा तर नाहीये, मिक्सरला बारीक करून घेते. आता आपण वाटण करून घेतलं, त्याच्यातच मी तिखट टाकून घेतलंय. आपण असं तेलात टाकून तिखट मी वाटणातच घेतलं बारीक करून. हळद टाकूया थोडी. आपल्या बालपणाच्या आठवणी आठवायला लागल्या तर किती आठवतात ना. आणि किती छान वाटतं ना, आपण बालपणात गेलेलं. असं वाटतं की आपण बालपणातच जगतोय. किती मुलं मोठी झाली आणि मुलांनाही मुलं झाली तरी आपली आई ती आईच. आपल्या आईची सर कोणालाच नाहीयेत. आपण किती मोठे होऊ दे, किती म्हातारे होऊ दे, तरी आपल्याला आईची कमतरता जाणवतेच. आपल्याला जरा काही दुखायला लागलं, काय व्हायला लागलं, ते असं वाटतं की आई आई पाहिजे जवळ. आहे की नाही? मलाही अजून वाटतं. काहीतरी वाटलं ना, मला मनाला उदास वगैरे वाटलं ना, की असं वाटतं मला आईकडे जायचंय. मी जाते, आईला जाऊन भेटून येते. तिला आई काय कमी येतं, त्यामुळे काय असं जास्त बोलता येत नाही. पण तिच्याकडे पाहिलं, तिच्या सोबत जरा बसलं तरी समाधान वाटतं. आणि आपलं काही मग ती विचारती, अजूनही विचारती, बरं आहे ना, काळजी घ्या तुझी. हे तिचं ठरलेलं वाक्य. काळजी घ्या तुझी, तुझ्या तब्येतीला सांभाळ बाबा. किती मोठं झालं तरी आईची सर कोणालाच येत नाही. आईला हा ऑप्शनच नाहीये दुसरा. बायको जरी आली तरी बायको बायकोच्या जागी असते, आई आईच्याच जागी राहते नेहमी. आई इतका जीव बायको नाही लावू शकत. बायकोचं प्रेम वेगळंच राहतं, आईचं प्रेम वेगळंच. दुःखात जरा तुम्हाला काय होऊ द्या, बायको बोलून दाखवेल, पण आई कधीच नाही. आई तरी विचारेल लेकराला, जेवला का बाळा, काळजी करू नको, होईल, चांगलं होईल. तिच्याकडे काय तिच्या परीने मदत करता येईल ती लगेच मदत करायला ती पुढे येते. ती विचारही करत नाही की हा आपल्याला परत देईल नाही देईल. तशी बायको विचार करते, तुम्हाला आता दिलं तर मग परत मला देताल ना, असं बायकोचा हे असतो एक विचारण्याची. खरं आहे की नाही? आई कधी विचारते का आपल्याला, तू मला हे करशील का, मला तू परत देशील का? ती निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आईच आहे. तसं कोणीच करू शकत नाही. म्हणून तर आई ही आईच आहे. आई तुमची असेल ना तर आईला कधी दुखू नका, प्लीज. आईला दुखू नका. आईच्या मनाची काळजी घ्या. आता ती थकलेली असते, तर आपण तिची आई व्हायचं आणि ती आपलं बाळ. अशा पद्धतीने सांभाळा तिला. तिने आपली काळजी घेतलेली असते की नाही. मग म्हातारी झाली तर ती
म्हातारपण हे बालपणच असतं, म्हणून राग करू नका. आणि ज्यांना आई नाहीये ना त्यांनी पण प्लीज आईच्या आठवणी जपा, त्याच्यात सुद्धा आई आनंदी राहील. माझ्या लेकरांनी माझ्या आठवणी जपल्या. ज्यांची आहे त्यांनी सांभाळा, ज्यांची नाहीये त्यांनी त्यांच्या आठवणी, आईच्या आठवणी सांभाळा. आईचं प्रेम आठवा, आईने आपल्यासाठी काय केलं ते आठवा. ज्यांच्या आहेत त्यांनी आईला कधीच अंतर देऊ नका, कधी सुद्धा अंतर देऊ नका. आणि तो विचारही मनात आणू नका हो. या वयात आहे ना आपल्या आईला काही नको असतं. तुम्ही काय तिला घ्या नका घेऊ, ती कधी अशा अपेक्षा करणार नाही. तिला फक्त या वयात आपल्याकडनं काय हवं असतं, 2 प्रेमाचे शब्द. माझ्या लेकरांनी माझ्याजवळ येऊन बसावं आणि फक्त तुम्ही विचारलं ना, आई कशी आहेस ग, त्या माऊलीच्या ना हृदय आनंदाने भरून येतो. तेवढ्या विचारल्याने सुद्धा तिला फक्त ते शब्दच पुरेसे होतात. माझं बाळ अजून मला विचारतं. तुम्ही तिच्यासाठी काही करू नका. तुम्ही सोनं नाणं पैसा अडका तुमच्या संसाराला वापरा. फक्त तिला वेळेवर गोळ्या औषधं तिच्या काय असतील ते पहा, दवाखान्यात वेळेवर न्या. आणि फक्त 1-10 मिनिटं तरी तिच्या सोबत रोज बसा आणि तिला फक्त तेवढंच विचारा, आई बरी आहेस का ग. बघा किती फरक होतो तिच्यात. खूप छान वाटतं तिला. आणि तुम्हाला सुद्धा किती छान वाटेल बघा, आईशी बोलल्याने, आई सोबत बसल्याने. आईने आपल्यासाठी काय काय केलंय लहानपणी हे आठवा आणि तिला दुःख देऊ नका. तुम्ही मंदिरात जाऊ नका, तुम्ही पूजा अर्चा करू नका. फक्त आईची सेवा करा. त्या आत्म्याला आता जपा. ते आत्मा असताना त्याची सेवा करणं खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. खूप पुण्य कमावाल तुम्ही आईची सेवा केल्याने. मंदिरातच गेलं पाहिजे, पूजा अर्चा केलं पाहिजे, भजन कीर्तन केलं पाहिजे असं काही नाहीये. आईची सेवा केली की सगळं काही तुम्हाला घर बसल्या मिळेल. तिचा राग करताल आणि भजन कीर्तन कराल, काय उपयोग नाही त्या पुण्याचा. ते पुण्य नाही मिळत तुम्हाला. फक्त आईची सेवा करा आणि आईला सांभाळा. प्रेमाने 2 शब्द तिच्याशी बोला, एवढंच पुष्कळ आहे. आता हे गोळ्या आपण याच्यात टाकल्यात मसाल्यात. आता पाणी टाकूया आपण. आपल्याला किती पातळ पाहिजे तसं ठेवायचं. मी पण याच्या सोबत भाकरी करणार आहे आणि भाकरी सोबत ही चुरून खाणार आहे. आज चुरून, कुस्करून पण म्हणतात बरं का. भाकरी कुस्करून तुम्ही खा. तुम्हाला कितपत पातळ पाहिजे. आता शिजण्यात त्या गोळ्या शिजायला थोडं पाणी लागेलच. एवढं शिजवून घेऊया आपण. आता आपली भाजी झालेली आहे. कशी झाली आहे, जरा रस्सा ठेवलाय मी, पातळ ठेवली जरा, कारण आपल्याला चुरून खायची ना. अशी शिजली पाहिजे, व्यवस्थित शिजली आहे, छान शिजलोय.
त्या गोळ्या शिजल्या की नाही पाहायच्या. चांगली शिजली आहे. आता आपण बंद करूया आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया. आता छान भाकरी करायची आणि भाकरी सोबत ही रसा भाजी खायची. बघा कशी दिसतीये, छान ना. नॉनव्हेज पेक्षाही ही खूप सुंदर लागते हा, चविष्ट यम्मी. तर मग तुम्ही पण आज आईला फोन करा. आई कुठे असेल, आईला फोन करा, आईशी बोला आणि जवळ असाल तर आईला भेटायला जा आणि फक्त एक अशी घट्ट मिठी मारा आईला. किती छान वाटेल ना, तुम्हालाही वाटेल, आईलाही वाटेल. आज आईला नक्की भेटा किंवा फोन तरी करा, फोनवर बोला. कराल ना? असं लिंबू टाकायचं आणि असं चुरून खायचंय आम्हाला. पण आता तुम्हाला असं खायचं. मस्त झालं. आईच्या आठवणीत केल्यामुळे की काय काय माहिती, चव खूप सुंदर आली आहे आणि मला हवं होतं तसं झालेलं आहे. मी आईला आता नक्की फोन करून सांगणार आहे. तुम्ही पण आईला फोन करा, आईशी बोला, आईच्या आठवणी जपा आणि आय लव्ह यू आई असं म्हणा. तर चला आता आपण जेवण करूया. आणि तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास जिंदगी विथ स्नेहल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नवीन व्हिडिओ अशाच आठवणींना आणि अशा जुन्या रेसिपींना उजाळा देत नवीन ब्लॉग बनवूया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कमेंटमध्ये आय लव्ह यू आई लिहायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय. हा फोटो माझ्या आईचा, लग्नाच्या अगोदरची माझी आई कशी होती आणि ही आत्ताची माझी आई. आय लव्ह यू आई.